नमस्कार. मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत करंजी कशी तयार करता येईल हे बघणार आहोत आणि त्याचबरोबर सारणही अगदी साधं आणि सोपं असं केलेलं आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला करंजीच्या पारीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत. तर इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि आता त्यात आपण 2 चमचे रवा घालणार आहोत. रवा खूप जास्तही घालायचं नाही आहे, नाहीतर मग करंजी खूप कडक होते. तर रवा इथे मी बारीक वापरलेला आहे, जाड रवा वापरायचा नाही. यात आता चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे आणि सुरुवातीला आपण हे कोरडं साहित्य सगळं हलकंसं मिक्स करून घेऊयात आणि यात आता आपण याच चमच्याने गरम तुपाचं मोहन देऊन घेणार आहोत. तर इथे मी 3 चमचे तुपाचं मोहन देऊन घेतलेलं आहे. खूप जास्तही मोहन दिलं ना तर करंजी ही अगदीच मऊ होते आणि आपल्याला ती खुसखुशीत हवी आहे, म्हणून 3 चमचे तुपाचं मोहन अगदी बरोबर होतं. आता सुरुवातीला तूप गरम आहे तर म्हणून आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि नंतर मात्र हाताने व्यवस्थित सगळं मोहन मैद्याला छान लावून घ्यायचं आहे, जेणेकरून करंजीचं वरचं आवरण अगदी छान खुसखुशीत येईल. अगदी सगळ्या मैद्याला व्यवस्थित मोहन दिलेलं हे लावून घ्यायचं आहे आणि आता आपण साधं पाणी घालून करंजीसाठीचं कणिक हे मळून घेणार आहोत. करंजीसाठीचं कणिक मळताना खूप सैलसरही मळायचं नाही आहे आणि अगदीच घट्टही मळायचं नाही आहे. मध्यम कन्सिस्टन्सीचं आपण इथे कणिक हे मळून घेणार आहोत. तर इथे आपलं कणिक हे मळून तयार झालेलं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून देऊया आणि याला थोडंसं आपण एक 10-15 मिनटं छान मुरू देऊयात आणि तोपर्यंत लगेच आपण सारण करून घेऊयात, तोपर्यंत पीठही छान मुरेल. इथे कढई तापवत ठेवलेली आहे. यात आता किसलेलं सुकं खोबरं घालून घेते आहे. ज्या वाटीने आपण 2 वाटी मैदा घेतला होता त्याच वाटीने मी इथे 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि यात आपण तूप वगैरे काहीही घालणार नाही. खोबरं हे असंच छान कोरडं भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आणि खोबरं छान असं कुरकुरीत हाताला जाणवलं की तोपर्यंत आपण खोबरं हे भाजून घेणार आहोत. खूप हलकं तांबूस रंगावर खोबरं आलं की त्यात आता मी 1 चमचा खसखस घालून घेते आहे. तुम्ही यात तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकतात, पण ते मात्र अगदी बारीक केलेले असावेत. तर बघा, हाताने अगदी छान खोबरं कुस्करलं जातं आहे, म्हणजे आता खोबरं भाजून तयार आहे. आपण लगेच त्याला एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. आता बाऊलमध्ये छान ते थंड होऊ द्यायचं आहे आणि खोबरं छान थंड झालं की बघा अगदी सुरेख ते छान भाजलं गेलेलं आहे. तर जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्याच्या निम्मे आपण पिठी साखर घेणार आहोत आणि पिठी साखर यात घालून घ्यायची. खोबरं जर गरम असेल तर त्यात पिठी साखर घालायची नाही, ते पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यात पिठी साखरही आपण घालून घेणार आहोत. आणि पिठी साखर वापरताना ती घरीच तयार करून घेतली तर आणखीन छान. इथे आपलं अगदी साधं आणि सोपं सारण तयार झालेलं आहे आणि आता आपण कणिक बघूयात. तर कणिक देखील अगदी सुरेख मुरली आहे. पुन्हा त्याला छानसं मळून घेतलं आणि आता कणकेचे आपण लहान लहान आकाराचे गोळे करून घेणार आहोत. आता तुम्हाला करंजी ज्या आकाराची करायची त्याप्रमाणे तुम्ही कणकेचे गोळे हे करून घेऊ शकतात. पण करंजी छान असे छोटे छोटे केल्या ना की फराळाच्या ताटात देखील ते सुरेख दिसतात आणि खाणाऱ्यालाही खूप अवघडल्यासारखं होत नाही. तर आता बघा, आपण छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. आता सगळी तयारी झालेली आहे. आता लगेच आपण करंजी करायला घेऊया. तर पुन्हा गोळा छानसा हाताने हलका मळून घ्यायचा आहे आणि आता त्याला पीठ वगैरे लावण्याची काही गरज नाही, कारण आपण पिठाला दिलेल्या मोहनामुळे अजिबात ते पोळपाटाला चिकटत नाही. तर आता बघा, वरचं आवरण करंजीचं हे छान पातळसर असलं ना ती करंजी छान खुसखुशीत होते. तर इथे आपण छान पातळसर लाटून घेणार आहोत. तुम्हाला मी दाखवते जवळून. बघा, एवढी बारीक पातळ मी लाटून घेतलेलं आहे आणि ते मी छोट्याच आकाराच्या करंज्या करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर अगदी एकसारख्या आकाराच्या हव्या असतील तर तुम्ही एखाद्या डब्याच्या झाकणाने त्या गोलाकारात कापून घेऊ शकतात. आता सारण भरण्यासाठी मी ज्याप्रमाणे हात ठेवून घेतलेला आहे त्याप्रमाणे हात ठेवून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, सारण हे काठापर्यंत जात नाही आणि मग करंजीचं ज्यावेळी आपण करंजी फोल्ड करून बंद करायला घेतो त्यावेळी ते सोपं होतं. आणि जे हलकं फुलकं काठावर आलेले सारणाचे कण असतील ते आपण आत ढकलायचे आहेत आणि आता पूर्ण किनारीला आपण
पाणी लावून घेणार आहोत। खरं तर कणिक इतकी सुंदर मळली गेली आहे की पाणी लावण्याची गरज नाही, पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथे एक करंजीला काठाला पाणी लावून दाखवते। आता पाणी लावून झालं ना की अलगद छान ती दुमडून घ्यायची आहे, म्हणजे फोल्ड करून घ्यायची आहे आणि दोन्ही काठ अगदी व्यवस्थित घट्ट तिचे बंद करायचे आहेत। बघा, सारण अजिबात काठापर्यंत आलेलं नाही आहे आणि काठ अगदी छान घट्ट बंद करून घ्यायचे आहेत, अगदी खात्रीशीर। कारण जर करंजी तेलात फुटली तर सगळं सारण बाहेर निघतं आणि तेलही खराब होतं। तर बघा, घट्ट छान दाबून घेतलं ना, अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि नंतर आपण तिच्या काठाला हवी ती डिझाईन करू शकतो, किंवा जर तुमच्याकडे फिरकीचा असा चमचा असेल तर त्याने छान तिला गोलाकारात आपण कापून घेऊयात। आणि जर असा तुमच्याकडे फिरकीचा चमचा नसेल तर आपण काट्या चमच्याने सुद्धा तिला छानसा आकार देऊ शकतो। आणि बघा, मस्त दिसते ना छोटीशी। आणि कापताना खूप सारणाच्या जवळनं कापायचं नाही आहे, ज्यावेळी आपण फिरकीने कापायला घेतो थोडं लांबून आपण फिरकीने कापून घेणार आहोत। तर बघा, दुसरी ती करंजी करून दाखवली आहे। तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा नसेल तर काटा चमच्याने अशा प्रकारे आपण डिझाईन करून घेऊयात। ती डिझाईनही सुंदर दिसते आणि काठ अगदी घट्ट बंद होऊन जातं। आता आपण इथे तिसरी करंजी भरणार आहोत आणि यात आता मी संपूर्ण करंज्या ज्या केलेल्या आहेत त्याला जराही पाणी लावलेलं नाही आहे काठाला, कारण कणिक छान मळलं ना की पाणी लावण्याची गरज पडत नाही। बघा, अशा प्रकारे आपण मस्त असं करंजी ही फोल्ड करून घेणार आहोत। बघा, सुंदर करंजी तयार होते आणि वरचं आवरण हलकंसं पातळ ठेवायचं। खूप जाड असलं ना मग करंजी हवी तशी खुसखुशीत होत नाही। छोट्या आपण जर काळजी घेतल्यात तर रेसिपी अजिबात आपली चुकत नाही आणि फराळ अगदी सुरेख होतो। आता आपण फिरकीच्या चमच्याने ज्यावेळी करंजीला आकार देत असतो, अगदी सारण भरल्याच्या जवळनं आपण तो फिरकी फिरवायची नाही आहे, तर थोडंसं लांबून फिरकी फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून मग करंजी तेलात फुटण्याची भीती राहते। बघा, अशाच प्रकारे आपण इथे सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत आणि करंजी केली ना की ती छान कपड्याने झाकून ठेवायची आहे बरं का, नाहीतर मग वरचं आवरण तिचं कोरडं पडतं आणि मग तरीही ती तेलात फुटते। आता या सगळ्या करंज्या आपण फ्राय करून घेऊत, पण त्याआधी तेलाचं तापमान व्यवस्थित असणं गरजेचं आहे। बघा, आपण एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघितलेला आहे, पण तो अगदी हळूहळू वर आला आहे, तो खूप लवकर वर येऊन लाल झालेला नाही आहे, म्हणजे तेल अगदी मध्यम तापलेलं आहे। तर सुरुवातीला आपण इथे एकच करंजी घालून बघायची आहे, जेणेकरून आपल्याला तेलाचं तापमानही कळेल आणि करंजी तेलात फुटत तर नाही ना हे देखील कळेल। म्हणून सुरुवातीलाच खूप सारी करंजी घालायची नाही आणि करंजी घातल्या तिला लगेच झारा लावायचा नाही, फक्त झाराने त्यावर तेल उडवत राहायचं आहे। तर तुम्ही बघू शकता करंजी किती छान टम्म फुलली आहे आणि मस्त। आणि बघा, अशा हलक्या गुलाबी रंगावर आपण करंजी तळून घेणार आहोत, खूप लालही करायची नाही। तर आता तेलाचं टेम्परेचरही छान सेट झालेलं आहे, तर इथे आपण आता 3 करंज्या घालून घेऊयात। खूप जास्तही करंज्या घालायच्या नाही आहेत एका वेळेला। आणि आता करंजीवर हलकं आपण झाराने तेल उडवत राहायचं आहे। बघा, मस्त सगळ्या करंज्या या छान तळल्या जातात आणि करंजी करताना काठ छान दाबून घेतले ना की सारण अजिबात बाहेर निघत नाही आणि छान अशी हलकी फुलकी करंजी तयार होते। करंजी तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, खूप हाय फ्लेमवर करंजी तळायची नाही किंवा खूप कमी फ्लेमही गॅसची नसावी। मध्यम आचेवर आपण छान अशा हलक्या सोनेरी रंगावर करंज्या तळून घेणार आहोत। बघा, मस्त अशा खुसखुशीत करंज्या। तुम्हाला करंजीच्या टेक्स्चरवरूनच कळत असेल की किती छान खुसखुशीत झाली आणि छान हलकी फुलकी अशी मस्त करंजी होते। तर इथे आपल्या सगळ्या करंज्या या तळून झालेल्या आहेत आणि बघा टेक्स्चर किती सुंदर दिसतंय करंजीचं। बघा, एकही करंजी तेलात फुटलेली नाही आहे, मस्त छान हलकी फुलकी आणि छान असे हलके बबल्स त्यावर आलेले आहेत, म्हणजे अगदी छान खुसखुशीत अशी करंजी झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही अगदी सोपी करंजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।